कला पंढरी संस्थेचे कार्य सामाजिक बांधिलकी जपणारे ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉक्टर सुरेश वाघमारे सध्याच्या भौतिक सुखामागे लागलेल्या समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक संस्थेचे कार्य महत्त्वपूर्ण झालेले आहे। आज अनेक सामाजिक संस्था कार्य करत आहेत, परंतु त्यात पंढरी संस्थेचे कार्य हे सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य आहे। अशा प्रकारे गौरव उद्गार प्राचार्य डॉक्टर सुरेश वाघमारे यांनी पानगाव येथे अतिवृष्टी बाधित कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी दिनांक 8 रोजी पानगाव येथे काढलेल्या रेणापूर तालुक्यात सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। अनेक गावात पूर आले, अनेक गावात पाणी शिरले, याबरोबरच मुलांचे शैक्षणिक स्वप्न पावसाबरोबर वाहून गेले। तेव्हा विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी पानगाव येथे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील अतिवृष्टीग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप हा कार्यक्रम कला पंढरी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर सुरेश वाघमारे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विधितज्ञ ॲडव्होकेट मंचकराव डोने, कला पंढरीचे अध्यक्ष BP सूर्यवंशी, ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य बाबा हलकुडे, अनिल फुलारी, ग्रामपंचायत सदस्य रंजनाताई गालफाडे, कुलभूषण संपत्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती। पानगाव येथील 52 मुलामुलींना शैक्षणिक साहित्याचे कला पंढरी संस्थेच्या वतीने वाटप करण्यात आले। पुढे बोलताना प्राचार्य सुरेश वाघमारे म्हणाले की कला पंढरी संस्थेच्या वतीने येथे कार्यरत असलेल्या बालविकास केंद्रामध्ये शिक्षण घेणारी बालके ज्या पद्धतीने त्यांचा अनुभव सांगत होती, त्यातून असे लक्षात आले की या ठिकाणी सत्य आणि असत्य याची जाणीव होऊन सत्य भूमिकेला स्वीकारून त्या पद्धतीने जीवन जगण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। म्हणून कला पंढरी कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे, असे गौरव उद्गार प्राचार्य सुरेश वाघमारे यांनी केले। यावेळी ॲडव्होकेट मंचकराव डोने, BP सूर्यवंशी, कुलभूषण संपत्ते, बाबा हलकुडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनराज पवार, मधुकर गालफाडे, संध्याराणी गालफाडे आदींनी परिश्रम घेतले। विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर।